मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात ए टू झेड प्रोसेस या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपली दुसरी काही मागणी नाही. तर मित्रांनो, आता जी लाडकी बहीण योजना आहे याबद्दल अनेक चर्चा महाराष्ट्रभरात चालू आहे आणि पहिला, दुसरा आणि तिसरा असे हे हप्ते भेटलेले आहेत. बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे भेटलेले आहेत. ज्यांना पहिले मिळाले नाही त्यांना 4,500 आले आणि ज्यांना पहिले भेटलेले आहे त्यांना 1,500 रुपये आले. अशा मित्रांनो, बऱ्याचशा महाराष्ट्र लाडकी बहीण योजना या योजना ही चर्चेमध्ये विषय ठरली. तर मित्रांनो, त्याच्यामध्येच आता माझी लाडकी बहीण ज्या ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्हल झाले आणि त्यांना पैसे भेटले, अशा महिलांना हा आता सरकार देणार मोबाईल गिफ्ट. तर ह्या कसे त्याची प्रोसेस आहे ती आपण या चॅनलमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही चॅनलमध्ये व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही स्किप नका करू. कसं आहे ते संपूर्ण माहिती घ्या. त्यानंतर तुम्हाला समजेल फॉर्म कुठे भरायचं किंवा काय या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, या माझी लाडकी बहीण यांच्यासाठी गिफ्ट देणार आहे सरकार आणि ते देखील मोबाईल. तर मित्रांनो, हे मोबाईल कोणाला भेटणार आहे आणि त्याची प्रोसेस कशी असणार आहे. तर मित्रांनो, 15 आणि सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे पैसे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये भेटणार आहेत. हे देखील तुम्हाला माहीत झालं असेल आणि तुम्ही ऐकले असेल. तर ही देखील खुशखबर आहे तुमच्यासाठी की 6 ते 10 ऑक्टोबरच्या आतमध्ये तुम्हाला हा दुसरा आहे पेमेंट तो मिळून जाईल. तर मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणींनो, हे तुम्हाला खुशखबर आहे. त्याबद्दल तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे मोबाईल. आणि हे मोबाईल कोणाला भेटणार आहे आणि कसा त्याची प्रोसेस कशी आहे, कसा फॉर्म भरावे लागेल किंवा काय करावे लागेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो. तर त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे की माझी लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार असं बोलण्यात येत आहे की ही योजना अजिबात बंद होणार नाही. कोणीही काहीही बोलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं हे म्हणणं आहे की कोणीही काय बोललं तरी माझ्या लाडकी बहीण योजना यांची ही योजना कधीही बंद होणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याचबद्दल आम्ही हे जे पैसे पुढचा हप्ता आहे तो आम्ही ॲडव्हान्समध्ये देणार आहे. कारण दिवाळीचा हा बोनस म्हणून त्यांना हप्ता देखील भेटेल आणि त्यांना एक गिफ्ट देखील भेटेल. भाऊबीजेच्या आसपास तुम्हाला ते पेमेंट भेटून जाईल. तर असं त्यांचं आवाहन केलेलं आहे आणि तुम्हाला मोबाईल भेटणार आहे. ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत कसा काय आहे. तर मित्रांनो, मोबाईल आणि हे तुमचे पेमेंट आहे, चौथा हप्ता आहे, तो तुम्हाला 6 ते 10 ऑक्टोबरच्या आतमध्ये भेटणार आहे. तर काळजी करण्याची काही गरज नाही. बऱ्याचशा महिलांचे पैसे खात्यामध्ये आलेले आहेत, पण काही महिलांचे जर अकाउंटमध्ये पैसे अजूनही देखील आलेले नाहीत तर त्यांचं घाबरण्याचे कारण नाही. कारण की हळूहळू सगळ्यांच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. कारण की पहिले लवकरात लवकर पैसे आले, पण आता का थोडा उशीर होतो, कारण की संख्या पण वाढण्यात आली. बऱ्याचशा महिलांचे अप्रूव्हल फॉर्म झाले आणि स्टार्टिंगला थोडी कमी संख्या होती असल्यामुळे पटापट पैसे आलेले आहे. आणि आता थोडा प्रोसेस पण मोठी आहे, कारण की एवढ्या महिलांना लगभग 1 कोटीच्या आसपास वरती फॉर्म असतील आणि त्यांना खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायला थोडं टाईम लागतो. त्याबद्दल तुम्हाला थोडा वेळ पण लागू शकतो. कारण की काही तुमच्या मैत्रिणी आले असतील तर तुम्हाला आले नाही तर तुम्ही विचार करू नका. कारण की हे पैसे तुमचे कुठे जाणार नाही. तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला असेल तर तुम्हाला पैसे ते नक्की येणार. आज किंवा उद्या किंवा परवा तरी येणारच. पण तुम्हाला पैसे हे लवकर भेटणार आहेत. पण तोपर्यंत तुमची KYC किंवा काय ते बँकवाल्याची प्रोसेस असेल ती तुम्ही पूर्ण करून ठेवा. कारण आल्यानंतर तुम्ही ते लगेच काढू शकता. तर मित्रांनो, आणि त्याच्याबद्दल आता आपण सरकार आपल्याला देणार आहे माझ्या लाडकी बहीण योजना याविषयी. कारण की तुम्हाला एक गिफ्ट म्हणून मोबाईल दिला जाईल. तर बऱ्याचशा महिला ह्या आपल्याला कमेंट करत असतात किंवा विचारत असतात की हे मोबाईलची प्रोसेस काय आहे, कधी गिफ्ट भेटेल आणि कसं फॉर्म भरावे लागेल किंवा ऑफलाईन फॉर्म भरावे लागेल. तर मित्रांनो, त्यांचं सांगण्यात असं तात्पर्य आलं आहे की माझी लाडकी बहीण यांना मोबाईल गिफ्ट देणार आहे. तर हे उदय सावंत साहेब
एका मीटिंगमध्ये बोलण्यात आलेलं आहे की माझ्या लाडकी बहीण योजना यांना एक मोबाईल म्हणून गिफ्ट दिला जाईल असे त्यांनी म्हणण्यात आलेले आहे. कारण की त्यांना ते बोलण्यात आलं की आम्ही तुम्हाला मोबाईल गिफ्ट देऊ, आम्हाला तुम्ही मताने भरघोष करून आनंद द्या, असं त्यांचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. तर मित्रांनो, ते तुम्हाला मोबाईल गिफ्ट देणार आहेत असे ते बोलण्यात आलं आहे. आणि त्याची प्रोसेस कशी असेल ती अद्याप ही कळाली नाही की असं फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन अजून देखील कळालं नाही. यानंतर जी-आर वगैरे काय निघालेला नाही आहे. खाली त्यांनी भाषणामध्ये बोललेले आहेत की आम्ही महिला माझ्या लाडकी बहीण योजना यांना गिफ्ट म्हणून मोबाईल देऊ. पण त्यांचं कसं आहे ते जी-आर वगैरे आलेलं नाही. ऑफलाईन आहे की ऑनलाईन हे अजून जी-आर आलेलं नाही. जी-आर आल्यानंतर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच की कसं काय प्रोसेस आहे तर. तर मित्रांनो, एवढं जय हिंद, जय महाराष्ट्र.